समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही कधी केला? हो, आज खऱ्या अर्थानं बाप आयुष्यात कधीच रडत नाही हो. जीवनामध्ये त्या बापाला रडू कधीच येत नाही. अहो, या शेतकरी बापाच्या डोळ्यात कुणी अश्रू आजपर्यंत पाहिले नाही. पोरीचं लग्न करायला गेला पण लाखाचं कर्ज या शेतकरी बापानं काढलं, जमिनीचं मॉर्गेज केलं, बँकेचं कर्ज काढलं, संस्थेमध्ये जामीनकी टाकली, पण माझा शेतकरी बाप कधीच रडला नाही. नव्हे तो बाप कधी रडला नाही हो. 21 वर्षाचा त्यांना भान पोरगं खांद्यावर आलं, माझ्या बापाला कधीच रडू आलं नाही. पण पोरगी माहेराला निघताना तो बाप मात्र धाई उठून रडत राहिला. आता सध्या लग्न सीजन चालू होतं, सध्या लग्न सीजन चालू आहे. खऱ्या अर्थाने अहो, ज्या घरातली मुलगी जाते ना मायबाप, खऱ्या अर्थाने तो बाप दिवसभर आनंदी असतो. माझ्या बापाची व्यथा काय सांगावी. आज खऱ्या अर्थाने महाराज या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शोकांतिका काय असेल तर आज माझ्या सगळ्या या ठिकाणच्या भावंडांना, तरुण मित्रांना विनंती करतो, हा शेतकरी बाप तुम्ही दिवसा कधीच पाहू नका. या शेतकरी बापाला जर पाहायचं असेल ना, रात्रीच्या 12 वाजता तो झोपलेला असताना माझा शेतकरी बाप पहा. त्याच्या चेहऱ्यावरती पडलेली प्रत्येक सुरकुती ही खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या नशिबाच्या भेगा बुजवण्यासाठी पडलेली तरी समजून घ्या. माझ्या तरुण ताईंना विनंती करतो, आज खऱ्या अर्थानं शहरापर्यंत असलेलं लोन गावागावापर्यंत पोहोचलं. ज्या बापानं कष्टाने वाढवलं त्याच बापाला आज पोरगी पोलीस स्टेशन मध्ये पळून गेल्यानंतर ओळखेनाशी झाली. सगळ्यात मोठी आमची शोकांतिका. अहो, पोरीचं आणि बापाचं नातं काय असतं विचार केला? कधीतरी समजून घेण्याचा प्रयत्न केला? जगण्यामध्ये कितीही संकट आली, आमचा बाप कधी रडला नाही. पण ज्यावेळेस लेकराचं लग्न आलं ना, माझा बाप धाई मोकळून रडला. ताईंनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या दिवशी तुमचा जन्म झाला, ज्या दिवशी तुमचा जन्म झाला ना, सगळ्यात जास्त आनंद त्या बापाला झाला होता. पण बापाचा आनंद साधा नव्हता. ती रात्र त्या बापाची कशी गेली होती. आणि लेकरू बाळपणाला होतं, आणि बाळपणाला लेकरू असताना त्या बापाने मात्र खिशामध्ये 2000 होते. पण त्याला कळलं आपलं लेकरू बाळपणाला येतंय. या शेतकरी बाप घराकडे धावत निघाला, पण या शेतकरी बापाचा हात मात्र अंगच खिशावर गेला. शेतकरी बाप विचार करायला लागला, अरे माझ्या लेकराचं आता बाळपण करायचंय, पण खिशात 2000 आहे, कुठून तरी 3000 जमा करावे लागतील. कारण दवाखान्यात जायचं म्हटलं तरी 5000 लागतील. माझ्या शेतकरी बापानं अनेक ठिकाणी हात जोडले, 3000 जमा केले. शेतकरी बापाच्या खिशात 5000 जमा झाले, आणि माझा शेतकरी बाप पोरीनं तुमच्या घराकडे धावत निघाला. आई दरवाजात उभी होती, आईच्या हातामध्ये मोकळी गॅसची सिलेंडरची टाकी होती. आईनं समोर पाहिल्या नाही, उत्तरती झाली, अहो बरं झालं लवकर आला, गॅसची टाकी संपली, जा लवकर गॅस घेऊन या. माझ्या शेतकरी बापानं खऱ्या अर्थानं त्या बाळपणासाठी अलगद आईकडे पाहिलं, आणि दुसऱ्या वेळेस गॅस सिलेंडरकडे पाहिलं, आणि तिसऱ्या वेळेस बाजूला असणाऱ्या सरपणाकडे पाहिलं. आणि शेतकरी बाप उत्तरता झाला, आजपासून ते सरपण जाल, जोपर्यंत माझ्या लेकराचं बाळपण होणार नाही तोपर्यंत तुझी गॅसची टाकी सुद्धा आणणार नाही. जोपर्यंत खऱ्या अर्थाने तुमचा जन्म झाला ना, त्या दिवसापर्यंत आई आमची मात्र खऱ्या अर्थानं स्वयंपाक खऱ्या चुलीवरती करत राहिली. अहो, खऱ्या अर्थानं माझ्या बापाला संपूर्ण गाव घाबरलं. पण अनेक वेळा आईनं उचललेला झाडा आणि आईनं उचललेला कलसा मात्र त्या बापानं तुमच्या अंगावर येणारा कलसा स्वतःच्या अंगावर घेतला, स्वतःच्या अंगावर घेतला. त्या बापानं आतोनात कष्ट केले. तुमच्या भावाने एखादी गोष्ट जर मागितली ना, तर खऱ्या अर्थानं ते भावाला घेणारा, पण ज्यावेळेस त्या भावाने ती गोष्ट मागितली त्याच वेळी आणताना मात्र आपल्या पोरीसाठी त्याहूनही सुंदर वस्तू आणणारा हा शेतकरी बापच आहे, हा शेतकरी बापच आहे. अहो, या शेतकरी बापानं आपल्या आयुष्याची माती केली, पण आपल्या लेकरांचं लग्न आनंदाने केलं. तुमच्या लग्नासाठी या बापाच्या खिशात पैसा नव्हता पोरींनो, तुमच्या लग्नासाठी या बापाच्या खिशात पैसा नव्हता पोरींनो, पण खऱ्या अर्थाने या बापानं स्वतःची अख्खी जमीन मॉर्गेज केली. अरे शेजाऱ्याने सांगितलं, आतून पाहून पाय पसरले, परिस्थिती नाही, मालाला बाजार नाही, दुष्काळ पडतोय. माझा शेतकरी बाप सहज बोलून गेला, हरकत नाही, अरे विकावी लागली तरी हरकत नाही, पण माझ्या लेकराचं लग्न थाटा माटात झालं पाहिजे. कारण त्याला एकुलता एका लेकीची काळजी होती, एकुलता एका लेकीची काळजी होती. पोरीचं लग्न आनंदाने केलं. तुम्ही ज्या दिवशी बाळपणाला आलात ना, त्या दिवशी सुद्धा या बापाला अनेक ठिकाणावरून पैसे गोळा करावे लागले. त्यावेळी खऱ्या अर्थानं बाळपण झालं. 36,000 सिगारच्या खर्चासाठी याच शेतकरी बापाला अनेक ठिकाणावरून पैसे घेतले. तुमच्या लग्नाचा दिवस होता पोरींनो, तुमच्या लग्नाचा दिवस होता पोरींनो. सकाळ झाली होती, हळदीची वेळ होत आली होती, साखरपुडा झाला होता, साखरपुडा चालू होता, सगळे जण आनंदात होते.
काळजामध्ये रडणारा एकच होता, तो म्हणजे बाप होता. हो, लग्नाची आदली रात्र आठवा पोरींनो, लग्नाची आदली रात्र आठवा पोरींनो. त्या वेळेस तुम्ही सगळ्या मेहंदी काढत होता. तुमच्या 4-5 मैत्रिणी एका जागी गोळा झाल्या होत्या. सगळेजण मेहंदी काढण्यात व्यस्त होत्या आणि तुमच्या आईनं अवघड तुम्हाला जवळ ओढलं. आईनं घंटा मिठी मारली आणि आई उत्तरती झाली, बाळा बाळा, तू जन्माला आल्यापासून आज 21 वर्ष झाली बाळा, पण 21 वर्षामध्ये मला सोडून कधीच झोपली नाही बाळा. या घराचा वासा, या घरामध्ये तुला कुशीत घेऊन छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या बाळा. त्या छोट्या छोट्या गोष्टीनं तू प्रगल्भ झालीस बाळा. पण बाळा, उद्यापासून तू मला दिसणार नाही लेकरा, उद्यापासून तू मला दिसणार नाही लेकरा. उद्यापासून हे घर, ही आई तुला पोरकी झालेली असेल लेकरा. त्याच वेळी तुम्ही अलगद आईच्या कुशीत पिळगलात, दाय मोकळून रडलात. पण त्याच वेळी बाहेर मात्र मांडवाची सोय करणाऱ्या बाप्पाकडे तुमचं लक्ष गेलं आणि मग मात्र तुम्ही धावत वडिलांच्या जवळ आल्या. या शेतकरी बाप्पाच्या जवळ आला आणि शेतकरी बाप्पाला घट्ट मिठी मारली आणि सहज उत्तर त्या झाला, बाबा, अहो मी उद्या जाणार, तुमची छकुली उद्या जाणार बाबा, तुमची छकुली उद्या जाणार. पण बाबा, तुम्ही तर बाहेर असेच उभे आहात, काहीच वाटत नाही का बाबा? तुमच्या या शेतकरी बापानं फक्त डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, बाळा, सकाळी तुला लवकर उठायचे ना, लवकर आवरून घे, जाऊन झोपा बरं. उद्या संध्याकाळी वरात असेल, जागृत होईल, परवा देवाला जायचंय, लवकर आवरून घे बरं, लवकर आवरून घे. बाप अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला, पण अंधारामध्ये मात्र उद्या पोटचा गोळा जाणार. रात्रभर हमसून हमसून रडला, पण अंधारात रडला म्हणून जगाला तो बाप कळलाच नाही, मायबाप कळलाच नाही. अहो, तुमचं लग्न लागलं, जसं अक्षरा डोळीवर पडल्या, गाडीच्या समोर आला, गाडीचा दरवाजा उघडला आणि त्याच वेळी नेमकं तुमच्या आईनं गाडीच्या दरवाजातून तुम्हाला मागं ओढलं आणि त्याच वेळी आईच्या कुशीत बिलगून तुम्ही धाई मोकळून रडला. त्यावेळी तुम्हाला मागं ओढणारा आणि खऱ्या अर्थानं गाडीमध्ये ढकलणारा तो बाप होता. पण त्या बापानं खऱ्या अर्थानं आईला मागं ओढलं. सगळेजण सगळीकडे पाहत होते. अहो, एकीकडे 2 महिन्यापूर्वी त्या बापाचा मुलगा गेला होता, पण त्यावेळी बापाच्या डोळ्यात अश्रू नव्हते. पण ज्यावेळी मुलगी गाडीमध्ये घुसली, बापाचा बांध फुटला आणि बाप धाई मोकळून रडायला लागला. शेजारच्याने बापाला कुशीत घेतलं आणि विचारलं, दादा, अहो दादा, 2 महिन्यापूर्वी तुमचा मुलगा गेला, पण तुमच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता हो, पण आज पोरगी चालली, धाय मोकळून रडताय. त्या बापाने उत्तर दिलेलं फार सुंदर होतं. अरे, 2 महिन्यापूर्वी गेलं ते माझ्या मेलेल्या मुलाचं प्रेत होतं, पण जिवंत झालेल्या माझ्या मुलीचं प्रेत मी आज विदा करतोय. अरे, काय वाटत असेल त्या बापाला. पण तरी तो बाप पोरींनो, कधी तुमच्या घरी आलात ना, तुमच्या भावाने तुम्हाला जवळ नाही करू द्या, पण ज्या दिवशी तुम्ही घरी आलात, तुमच्या पिशीमध्ये काहीतरी टाकणारा तो बाप होता. पोरींनो, तुम्ही फोन घरी केला, पण कधी तो उचलणारा बाप नव्हता. उचलून आईकडे देत होता. तुम्ही आईशी बोलताना विचारत होता, आई, बाबा कुठे? ते नाही बोलायचं. आणि त्यावेळी तुमची आई सुद्धा म्हणत होती, ते कधी बोलतात, पण फोन ठेवल्यानंतर कसं आहे माझं सोनून हे विचारणारा मात्र तो शेतकरी बाप होता. तो शेतकरी बाप मात्र आज विसरून गेलो. अहो, खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये फिरताना आज ती अवस्था जर पाहिली, आज मुलीचं आणि बापाचं नातं म्हणजे खऱ्या अर्थानं चंद्र आणि सूर्यासारखं नातं, ज्या नात्याला कधीही अंत नाही. अरे, मुलाची चूक झाली तर बापाच्या तळपायाच्या मस्तकाला गेले, पण पोरीकडून चूक झाली, बापाने डोईवर हात फिरवला. अरे, तीच पोरगी ज्यावेळी पडून गेली ना, त्या बापाच्या डोळ्यातून खळखळ अश्रू उघडले. तो बाप विचार करायला लागला, अरे, माझं लेकरू गेलं, चुकीचं झालं. बापाने दिवस रात्र एक केलं पोरीला शोधण्यासाठी. आणि ज्यावेळी पोरगी सापडली, पोलीस स्टेशनला बापाला बोलवण्यात आलं आणि पोरीने समोर बापाला सांगितलं, अरे, ज्या बापाने रात्रीचा दिवस केला ना आणि स्वतःच्या पोरीला घडवलं, वाढवलं, तीच पोरगी त्या 2 दिवसाच्या प्रेमासाठी उत्तरती झाली. बाप, यांना मी ओळखत नाही, यांना मी ओळखत नाही. अरे, बापाचं काळीच जिरलं, पण बाप तिथून फक्त अश्रू ढाळीत बाहेर पडला. पण गाडीवर जाताना सुद्धा सहज बोलून गेला, लेकरूच होतं माझं, चुकच केली तिने, हरकत नाही, पण असेल तिथे तरी सुखात राहावी, एवढंच त्यानं मागितलं. अरे, 4 वर्ष निघून गेली आणि पाहता पाहता पळून गेलेला पोरीचा नवरा देवा घरी गेला. बापा एवढीच गोष्ट कळाली, स्वतः म्हटला होता पोरगी मेली माझी, पण तोच बाप मात्र पोरीला घ्यायला आला, झाली चूक म्हटला आणि पुन्हा आपल्या घराकडे घेऊन आला. अरे, त्या बापाचं ते काळीज होतं, त्या बापाचं ते काळीज होतं. खऱ्या अर्थाने बापाचं आणि मुलीचं नातं, मुलींनो हात जोडून भावाच्या नात्याने विनंती करतो,
माझं कीर्तन पटलं नाही हरकत नाही, मी कधीच पुढे पुन्हा तारखेसाठी जात नाही, पण हात जोडून दंडवत घालून एक मागणी करतो. अरे या बापानं तुम्हाला कष्टाने वाढवलं, या आईनं कष्टाने वाढवलंय, त्यांनी जीवनाचे अहोरात्र तुमच्यासाठी दिवस रात्र एक केलाय. त्या आई वडिलांची मान शर्मेने खाली जाईल असं जीवनात कधी वागू नका. तेच आपल्या आई वडिलांसाठी सगळ्यात अमूल्य असा ठेवा असेल. कारण माझ्या शेतकरी बापाला कधीच कुणी आयुष्याच्या शेवटी विचारणार नाही तुमच्याकडे संपत्ती किती आहे. या बापाला भेटणारा प्रत्येक जण एकच प्रश्न विचारतो की खऱ्या अर्थानं तुमची मुलं काय करतात. त्यामुळे अभिमानानं सांगता यावं आपली मुलं अशी आहेत, माझी मुलगी अशी आहे, अशी आपली मुलं घडावीत एवढी त्या बापाची प्रामाणिक इच्छा आहे, ती आम्ही पूर्ण करायला हवी. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट मात्र प्रकर्षानं बोलून जातो, सध्या लग्न सीजन चालू आहे. आता आम्ही मुलाचं खऱ्या अर्थानं कर्तृत्व पाहायचं सोडून दिलं. आता मुलाच्या बापाची संपत्ती आम्ही पाहायला लागलो. आता आम्ही मुलाचं कर्तृत्व पाहत नाही, मुलाच्या बापाचे 10 एकरचे बांध पाहायला लागलो. सगळ्यात मोठी आमची शोकांतिका आहे. अहो खऱ्या अर्थानं ज्यांनी बांध पाहून आणि बापाची संपत्ती पाहून पोरी दिल्या ना, सगळ्या पोरी आज खऱ्या अर्थानं दुःखाच्या खाईमध्ये लुटल्या गेल्या. पण त्या माघारी काय येत नाही माहितीये, माझ्या ताईचं लग्न राहिलं, अरे मी घरी आले तर माझ्या बापाचं दिवसभराचं आयुष्य कमी होईल, काही वर्षांचं आयुष्य कमी होईल, म्हणून त्या मरण यातना सहन करत आहे. अरे बापाच्या पैशावर उन्मत्त झालेलं पोरग जर व्यसनी निघालं ना, लाखाचा खर्च करून ज्या मुलीला विदाई केलं ना, त्या मुलीला कधीच वाटत नाही हो, कधीच वाटत नाही माझ्या आई वडिलांनी मला डोलीत पाठवलं. तिला वाटतं सबंध आयुष्यासाठी माझ्या वडिलांनी मला तिरडीवर झोपवलं, तिरडीवर झोपवलं. खऱ्या अर्थानं आपल्या मुलीचं लग्न करताना कधीही मुलाच्या बापाची संपत्ती पाहू नका मायबाप, मुलाच्या बापाची संपत्ती पाहू नका. अहो मुलगा वडापाव विकणारा असू द्या, पण स्वतःच्या कर्तृत्वाने जगणारा असू द्या. एक दिवस तो अंबानी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थाने एखादा अंबानी असू द्या, पण स्वतःचं कर्तृत्व नसेल, एक दिवस रंक झाल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थाने आपली मुलगी देताना बापाचं कर्तृत्व पाहू नका, मुलाचं कर्तृत्व पहा. आपली मुलगी अर्धी भाकर खाईल, पण स्वर्गाच्या नंदनवनात आनंदाने राहील. आणि सगळ्या ताईंना एक हात जोडून विनंती करतो, घरी गेल्यानंतर ज्या दिवशी तुमच्या लग्नाचा विषय निघाला, एक गोष्ट करा, या भावाचं फक्त एक प्रण तुम्ही या ठिकाणी ऐका, या भावाची एक विनंती ऐका. आपल्या वडिलांना स्पष्ट सांगा, बाबा बाबा माझं लग्न करा, पण लग्न करताना 10 गोष्टींचा पहिला विचार करा. बाबा पहिला विचार करा, माझं लग्न अवश्य करा बाबा, मी तुम्ही सांगा तिथं लग्न करील बाबा, पण लग्न करताना मात्र पहिल्यांदा 10 गोष्टींचा विचार करा. बाबा तुम्ही मला मुलगा पाहताना कधीही इतरांचा ऐकू नका. बाबा त्याने जंक नाही जिंकलं ना तरी चालेल हो बाबा, तरी चालेल, पण खऱ्या अर्थानं तो माझं मन जिंकणारा असावा. खऱ्या अर्थानं पत्रिकेचा विचार नंतर करा, त्याच्या गुणांचा विचार नंतर करा, पण त्याची पहिल्यांदा HIV ची टेस्ट करा बाबा, पहिली टेस्ट करा. कारण हा भातुकलीचा नाही, आयुष्याचा खेळ आहे. अहो बाबा त्याच्या डोक्यावरचे केस लाल असले तरी चालतील, पण हुंड्यासाठी तो जाळ पोळ करून लाल करून मला मारणारा नसावा. बाबा त्याच्या डोक्यावर टक्कल असेल, डोक्यावर केस नसेल तरी चालेल बाबा, पण डिपार्टमेंटची त्याच्या नावावर एकही केस नसावी बाबा. बाबा तो लेझिम खेळण्यात तरबेज असावा, कार्यक्रमांमध्ये लेझिम खेळावा, पण संध्याकाळी 9च्या पुढे मात्र तो लेझिम खेळत येणारा नसावा. बाबा त्यानं मला चटणी भाकर खायला घातली ना तरी चालेल बाबा, पण व्याजानं पैसे काढून पंचपक्वान्न खाया घालणारा नसावा. तो अशोक कामते सारखा लढवय्या असावा बाबा, छत्रपती शिवरायांसारखा लढवय्या असावा, पण खऱ्या अर्थानं येड सारख्या पानसट रोगाने दगवणारा नसावा. अण्णाभाऊ साठेंसारखा गावोगावी पोवाडे गाणारा असावा, गावोगावी ज्ञानाच्या मशाली पेटवणारा असावा, पण खऱ्या अर्थानं आचात विचार शिव्या देणारा नसावा. तो शंभूराजेंसारखा वाघाला फाडणारा असावा. बाबा गुटख्याच्या पुढ्यात तराटर फाडणारा नसावा. बाबा खऱ्या अर्थानं शेवटचं मागते बाबा, खऱ्या अर्थानं शेवटचं मागते बाबा. बाबा तो भावाभावांमध्ये प्रेम करणारा असावा, भक्त पुंडलिकाप्रमाणे आपल्या आई वडिलांची सेवा करणारा असावा. बाबा एवढे 10 गुण जर त्या मुलामध्ये असतील ना, मला विचारू सुद्धा नका बाबा, मला दाखवू सुद्धा नका बाबा. दगड घ्या, सुपारी घ्या आणि बिंदास फोडा बाबा, मी तुमच्या शब्दाबाहेर नसेल बाबा, पण या 10 गोष्टी मात्र पहिल्यांदा तुम्ही तपासा बाबा, पहिल्यांदा तपासा. विठ्ठल